मार्केट सध्या जवळजवळ लाईफ टाईम हायच्या आसपास आले, पण तरी सुद्धा आपला पोर्टफोलिओ 30 ते 40% मायनस आहे असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. पण मग असं का होतंय आणि मग त्यातून आपल्याला वाचण्यासाठी काय मार्ग आहे, त्याकरता हा सगळा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यामुळे जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. आणि त्यानंतर जर आपल्या ह्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर साधं काम आहे, आपण चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन येतं, त्या ठिकाणी बटनवरती क्लिक करायचंय आणि आपला 290 रुपयाचा जो आहे आपला मेंबरशिप प्लॅन तो घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर व्हा आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप पण मिळेल आणि तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज मी त्या ठिकाणी बनवत जाईल. ओके, तर मग आता करूया सुरुवात. का नेमकी असं होतंय, तर पहिली गोष्ट काय होते का आपण ज्या वेळेस कुठलाही आपण स्टॉक खरेदी करतो आणि तो आपण काहीतरी न्यूज बेस वरती घेतो. म्हणजे होतंय काय, न्यूज बेस म्हणजे काय, कुठे पेपरमध्ये न्यूज वाचले एखाद्या कंपनीच्या बाबतीमध्ये का कंपनी एखाद्या प्रोजेक्ट लावणार आहे, कंपनीचं काहीतरी मोठं कंपनीमध्ये मोठे बदल होणार आहेत, किंवा आपण बघतोय की सध्या सोशल मीडियावरती आपण बघतो. त्यानंतर आता जे आपले बिझनेस चॅनल आहेत त्या बिझनेस चॅनलवरती पण आपण असे काही बघतो का आपल्याला सांगितलं जातं स्टॉक स्टॉक खरेदी करा, ते खरेदी करा. आपण ते स्टॉक घेतो, आपण कुठलाही त्या ठिकाणी काही अभ्यास करत नाही, फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून घेतो आणि त्यामध्ये आपण फसतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा जो काय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणि तो मुद्दा असा आहे का आपण कुठलाही रिसर्च करत नाही किंवा कुठलाही टेक्निकल टेक्निकल अनालिसिस असेल किंवा फंडामेंटल अनालिसिस असेल ते आपण करत नाही. कारण आपण जनरली काय होतंय का जनरली असं दिसतंय मला का साधारणतः 5 ते 10% लोक करतायत रिसर्च, पण जवळजवळ 90-95% लोक रिसर्च करत नाही. एकमेकांनी सांगितलं म्हणून मी मगाचा जो पहिला मुद्दा होता तसंच, कुठलाही स्टॉक घेतल्यानंतर घ्यायच्या आधी म्हणजे घेतल्यानंतर विचार करण्यापेक्षा घ्यायच्या आधी विचार करायचा. आणि तो विचार करताना पहिल्यांदा बघा का ती कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे का, कंपनीचा जो सेल असेल किंवा रिव्हेन्यू म्हणतो आपण त्याला, तो कंटिन्युअसली वरती जाताना दिसतोय का, कंपनीचा प्रॉफिटचा ग्राफ कंटिन्यू आहे का, वरती जाताना दिसतोय का, कर्ज किती आहे कंपनीवरती, कंपनीचा बिझनेस फक्त एकाच देशावरती किंवा एकाच कुठल्या तरी एकाच आपण म्हणूया, आता सध्या आपण बघतोय का जे ग्लोबल झालेलं आहे, त्यामुळे कुठल्या तरी एकाच देशावरती पण समजा बाहेर एक्सपोर्ट वरती पण डिपेंड आहे का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण बघितल्यानंतरच आपण तो स्टॉक खरेदी केला पाहिजे. आणि त्यानंतर आणखीन परत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का टेलिग्राम चॅनल. आता टेलिग्राम चॅनल माझा पण आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हणाल सर काय बाबा नेमकी मग तुमचा पण आहे, तुम्ही काय सांगताय, बघा जे आहे ते आहे. कुठलाही टेलिग्राम चॅनल जरी असला त्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला सांगणारे वगैरे ते काय कुणी काय ब्रह्मदेवाचे अवतार माणसंच आहेत. जरी तुम्ही टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप घेतली आणि त्यानुसार जर एखादा स्टॉक घ्यायचा असेल तर आपण हे रिसर्च करायलाच पाहिजे. हे रिसर्च केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी कुठलाही स्टॉक घ्यायचा नाही. आणि त्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाची चूक अशी होती आपली, 100 रुपयाचा स्टॉक 50 रुपयाला झालाय मग हा इथून वाढेल. म्हणजेच काय होतंय, आपण मार्केटच्या ट्रेंडच्या विरुद्ध जातो. समजा आपल्याला एखादा खरेदी करायचा आहे तर जो स्टॉक जर अप ट्रेंड मध्ये असला तर मार्केटचा नियम आहे महाग घ्या महाग विका. मार्केटचा नियम काय आहे, महाग घ्या आणि महाग विका. पण आपण उलट करतो, आपण काय करतो, आपण घेतो स्वस्त आणि आणखी स्वस्त मध्ये विकतो आणि म्हणजे लॉस करतो त्यामध्ये. साधा सिंपल नियम आहे मार्केटचा, ट्रेंड जर निगेटिव्ह असेल तर त्या स्टॉकला हात लावायचा नाही, भले किती प्रेमाची कंपनी असेल तरी. पण ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी एक आपला प्रॉपर जो स्टॉप लॉस आहे तो आपण मेंटेन करून त्या ठिकाणी एक मस्तपैकी राईड करू शकतो. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का आपण एखादा स्टॉक घेतला का त्याला चिटकून बसतो. म्हणून आपल्याला कुठलाही स्टॉक घेताना पहिल्यांदा मला किती नुकसान सहन करायचं याच्यामध्ये हा विचार केला पाहिजे. आपण घेताना विचार करतो मला प्रॉफिट किती कमवायचा, मला किती रुपये यातून कमवायचे, आपण हा विचार करतो. पण तर म्हणजे आपल्याकडे काय आहेत, आपल्याकडे फक्त आपल्याकडे एंट्री प्लॅन आपल्याकडे अवेलेबल असतो, आपल्याकडे एक्झिट प्लॅन आहे तो आपल्याकडे अवेलेबल नसतो. म्हणून आपल्याला मार्केटमध्ये दोनही प्लॅन अवेलेबल पाहिजेत. पहिला प्लॅन ए, मी हा स्टॉक घेतोय पण तो जर खाली आला तर मी किती नुकसान सहन करू शकतो किंवा मला त्यातून कुठं बाहेर पडायचं आहे. आणि दुसरा प्लॅन बी, जर मला प्रॉफिट झाला तर तेही कुठं मला बुक करायचं आहे.
ती गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर होतं काय, म्हणजेच आपण याला काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट आपल्याला किती, म्हणजे आपल्याला किती रिस्क घ्यायची आहे त्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकल्या पाहिजेत. म्हणजे आता समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक आहे, समजा 100 रुपयाची किंमत आहे, आणि बरेचसे मी बघतोय, मला मेसेज पण लोक करतात, 100 रुपयाला घेतला होता, 250 झाला पण विकला नाही, आता परत 100 रुपयाला झाला, आता काय करू. म्हणजे कुठेतरी तुम्ही रिस्क करत नाही, रिस्क मॅनेजमेंट करत नाही. म्हणजेच जर तुम्ही 100 रुपयाला स्टॉक घेतला, जर समजा इक्विटीमध्ये असेल, स्विंग ट्रेडिंगसाठी असेल, तर त्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला 15-1% एसेल, तोही खूप झाला, म्हणजे 10% एसेल प्रॉपर त्या ठिकाणी टाकायचा. 10%च्या खाली स्टॉक जर गेला तर असं समजायचं का तो स्टॉक निगेटिव्हच्या झोनमध्ये चाललाय. प्रॉपर एसेल आपण मेंटेन करायचं, त्यातून बाहेर पडा. आणि आपलं टार्गेट हे असं ठेवायचं, पहिले टार्गेट 5% असेल, 5%मध्ये पहिले निम्मे क्वांटिटी काढून टाकायच्या, पुढच्या 10%मध्ये आपण बघायचं, पुढच्या 10%च्या वरती गेला का मग आपण त्या ठिकाणी 5% प्रॉफिट आपला बुक करायचा, हिशोबाने 5% वरती स्टॉप लॉस लावायचा. किंवा एखाद्याला असं वाटत असेल का थोडासा मला जरा थोडा चांगला प्रॉफिट पाहिजे, तर तुमचा स्टॉक घेतल्यानंतर 5% वरती गेल्यानंतर तुमच्या घेतलेल्या भावाला जो काय तुमचा 10%चा स्टॉप लॉस लावलाय तो वरती आणा. काय भावाला घेतलाय त्या भावाचा, त्या रेटचा स्टॉप लॉस मेंटेन करा. जसा वरती जाईल, प्रत्येक 10% वरती वाढला का 5% स्टॉप लॉस वाढवा, परत 5% वाढला का 5% स्टॉप लॉस वाढवा. मग असं करत करत तुम्ही त्याला तुमचा ट्रायल स्टॉप लॉस करत चला. कुठेतरी एखाद्या दिवशी त्यामध्ये फॉल येतो आणि तुमचा त्या ठिकाणी मधला स्टॉप लॉस वाजेल, म्हणजे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी जरी स्टॉप लॉस वाजला तरी प्रॉफिटमध्ये वाजेल. तर अशा प्रकारचे नियोजन जे आहे ते नियोजन करा. नाहीतर मग काय होतंय का, आपण घेतोय, आपली अपेक्षा खूप असते, मला लॉंग टर्म ठेवायचा आहे, लॉंग टर्म ठेवायचा आहे, आणि त्या ठिकाणी मग तो स्टॉक आपल्याला 100% रिटर्न आपल्याला पोर्टफोलिओमध्ये कधी कधी दिसतात, आणि नंतर आपल्याला परत ते रिटर्न आपल्याला निगेटिव्ह मध्ये पण जातात. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला ज्याप्रमाणे स्टॉप लॉस मेंटेन करणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट बुकिंग सुद्धा करता आली पाहिजे. प्रॉफिट बुकिंग सुद्धा करता आली पाहिजे. आणि खूपच लई तुमचं त्या याच्यावरती स्टॉकवरती प्रेम असेल तर मग सोपं काम करायचंय. समजा तुम्ही 50,000 रुपयाची जर समजा घेतली स्टॉक, 50,000 तुम्हाला असं वाटलंय का आता आपल्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू असेल, किंवा किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीचा स्टॉकची जी व्हॅल्यू असेल 50 ची 55 झाली, 50,000 तुमचे कॅपिटल मोकळं करून घ्या, 5,000 रुपये तुमचा प्रॉफिट आहे, तेवढे त्या 5,000 रुपयाचे स्टॉक तसेच ठेवा. आणि मग ते 5,000 रुपयाचे स्टॉक तसेच ठेवल्यानंतर ते राहू द्या ना आयुष्यभर, मरू द्या ना, काय फरक पडतो, तुमच्या प्रॉफिटचेच आहेत. म्हणजेच तुमच्याकडं जसा तुम्हाला एंट्री मी तुम्हाला सांगितली, म्हणजे आपल्याकडे एंट्री प्लॅन काय आहे, एंट्री प्लॅन म्हणजे काय, आपल्याला निगेटिव्ह झोन मध्ये कुठलाही निगेटिव्ह ट्रेंड मध्ये स्टॉक नकोय, चांगल्या आपल्याला अप ट्रेंड मध्ये असलेला स्टॉक पाहिजे. म्हणजे आपल्याला एंट्री पण जमली पाहिजे, आपल्याला एक्झिट पण जमलं पाहिजे, आणि प्रॉफिट बुकिंग सुद्धा जमली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळी जमतील त्याच वेळेस आपला पोर्टफोलिओ चांगला राहील. आणि मग आता जो महत्वाचा प्रश्न आहे का, हे सगळे आपण म्हणतोय, बऱ्याच जणांचे मला कॉमेंट्स पण येतात, सर नुसतंच मार्केट वाढतंय, आपले शेअर्स वाढत नाहीये, पोर्टफोलिओ ग्रीन होत नाहीये. त्याला कारण ही आहेत, आपण पहिल्या ह्या गोष्टी करत नाही. आणि म्हणून मग त्यातून जर समजा तुमचा पोर्टफोलिओ चांगला नेहमी ग्रीन हराभरा राहिला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या ईटीएफ कडे जाऊ शकता. आता ईटीएफ मध्ये पण आपण बघा, आपण बघतोय का निफ्टीने आपल्याला जवळजवळ 23,300 पासून तर जवळजवळ 26,100 काल जो मारला टॉप, तो 26,100 पण टॉप मारलाय. म्हणजे जवळजवळ विचार करा, 24,000 ते 26,000, 2,000, परत हे 700-800 पॉईंट, 2,800 पॉईंट, 10%चा गेन निफ्टीने एका महिन्याभरामध्ये दिला. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी निफ्टीचा ईटीएफ घेतला असेल, बँक निफ्टीचा ईटीएफ घेतला असेल, तुम्हाला त्या ठिकाणी 10% रिटर्न भेटलेत महिन्याभरामध्ये, अजून काय पाहिजे. मग जर समजा तुम्हाला असं वाटतंय का रिसर्च करायला वेळ नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही जर मग एक सोपं काम करू शकता. नाही तुम्हाला रिसर्च करायला वेळ नाही, रिसर्च करायला जमत नाहीये, तर 5% मार्केट दर 5% पडलं का त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे कॅपिटल असेल 25% त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. परत 5% पडलं का 25% कॅपिटल का इन्व्हेस्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या ईटीएफ मध्ये, म्हणजे निफ्टीचा ईटीएफ असेल, बँक निफ्टीचा ईटीएफ असेल, निफ्टी नेट 50चा ईटीएफ असेल, ॲटो ईटीएफ असेल, ह्या सगळ्या ईटीएफ मध्ये आपल्याला नवीन आणखीन त्यामध्ये आपण बघतोय का आपला सिल्वरचा ईटीएफ, गोल्डचा ईटीएफ, या सगळ्या ईटीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि मग जर समजा तुम्ही ईटीएफ मध्ये गुंतवणूक केला
तर तुमचा पोर्टफोलिओ असा 25% 50% मायनस तर कधीच होणार नाही. कारण ETF हे जे असतात ते आपल्या आपल्या इंडेक्स वरती अवलंबून असतात. म्हणजे तुमचा इंडेक्स 5% वाढला ते 5% वाढणार, 6% नाही वाढणार. 5% तुमचा जर समजा इंडेक्स पडला तर ते 5% पडणार, 10% नाही पडणार, 6% सुद्धा नाही पडणार. मग आता जर समजा तुम्हाला वेळ नसेल तर ETF कडे वळा. म्हणजे तुम्हाला ETF मध्ये तुम्हाला पण त्यासाठी कॅपिटल लागतं. आपल्याला स्विंग ट्रेडिंग साठी कॅपिटल लागते. आणि तुम्ही जर समजा ETF मध्ये ट्रेडिंग करत असाल तर MTF चा सुद्धा वापर करू शकता, कारण त्यामध्ये रिस्क कमी असते. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुमचा पोर्टफोलिओ प्रॉफिटेबल होऊ शकतो. म्हणून जो आपल्याला प्रश्न पडला होता का बाबा मार्केट वाढते, लाईफ टाईम हायला मार्केट परत आलेलं आहे जवळ, तरी पोर्टफोलिओ मायनस का, तर त्याची कारणं पण आपण शोधलीत आणि त्यातून मग आपण बाहेर कसं पडायचं किंवा आपला पोर्टफोलिओ नेहमी आपला ग्रीन कसा असला पाहिजे, आणि त्याचंही मी एक तुम्हाला थोडक्यात सोल्युशन सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, आणि तेव्हा इथे थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह. पण तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा जर समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आपल्या व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे ती सुद्धा आपण घेऊ शकता, आणि आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे तोही आपण जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे.